तर मास्टर्स ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल। जो आज क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं खूप मोठ्या प्रमाणात हवेचा झोत हेमंत पाटील यांना आपण पाहू शकाल। खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून विलास घिरत यांना आपण पाहू शकाल। वेलकम विलासजी घिरत, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। त्यानंतर सुरेशजी आपल्याला पाहायला मिळत आहेत, अप्रतिम आपण पाहू शकाल, दर्जेदार ज्यांनी खेळ आतापर्यंत खेळला गेलाय। जयकांत तरे आपण पाहू शकाल, अजय घिरत आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहू शकतायत, डीके अर्थातच बालचंद्र कुडू, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत। नेहमीच आमच्यावर प्रेम राहिले त्यांचं, सातत्याने जेव्हा जेव्हा गावामध्ये जातो त्या त्या वेळेला खूप चांगलं कॉम्प्लिमेंट देतात। टिवरी संघाचा 12वा खेळाडू, फॉर्मॅलिटी पूर्ण करायची, आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या। तर या दिनेश जिकिनी यांचा आवाज आपण ऐकूया। सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। चेंडू मात्र वेगाने निघून जातोय, तत्पूर्वी पाहता पाहता बीट करून निघून जातोय सीमारेषा पलीकडे। 4 धावा चौकार। थँक्यू सो मच। यापूर्वी आपण 2 गोड आवाज ऐकलेत। एका बाजूला महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज प्रमोद सर आणि दुसऱ्या बाजूला अंजुगावचे सुपुत्र आणि एक गोड आवाज आपण दिनेश किनी सरांचा आवाज ऐकलाय। पहिल्या चेंडूवरती मात्र चौकाराला संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 4 धावा। सुरुवात स्वॅग से करेंगे स्वागत अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं। पुढील बॉल पुन्हा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, हलक्यातनं चेंडूला ढकलून दिलाय, तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटत। दुसऱ्या धावेची कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य रीतीने। धावेंसाठी तुम्हाला झगडावं लागेल, धावेंसाठी तुम्हाला धावावं लागेल, धावेंसाठी तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ती रनिंग बिटवीन द विकेट दाखवावी लागेल। आणि दोन खेळाडूमध्ये सध्या रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला भेटत आहेत। महेश आणि विलास ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत। धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 6 धावा। अनेक वेळा आपण या खेळाडूंना भरपूर वेळा बाहेर खेळताना पाहिलं, मात्र आज आपल्या घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती खेळत असताना आपण हा मास्टरचा संघ टिवरी 40+ संघ आपण मैदानाच्या मध्ये पाहतात। धावा धावफलकावरती 6। बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, टायमिंग आता करू शकले नाहीत। खूप छान चेंडू आपल्याला पाहायला भेटला। शरीरापासून ज्या वेळी तुम्ही दूर खेळण्याचा प्रयत्न कराल ना, त्यावेळी जास्तीत जास्त चेंडू आपण क्रिकेटमध्ये सध्या तरी निर्धाव पाहिलेत आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना धावा धावफलकावरती 6 धावा। बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला गलीमध्ये, खेळाडू तैनात आहेत, गलीमध्ये खेळाडूने केलंय चूक, एक धावेला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला भेटली। आणि धावा इथे मात्र आपण पाहिला तर 2 धावा येत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 8 धावा। चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 8 धावा। 4 चेंडू आणि धावसंख्या 8। पुन्हा एकदा सांगायला चेंडू बॅकफुटला जाऊन मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला चेंडूच्या रेषेमध्ये तुम्हाला येऊन क्रिकेट खेळण्याची गरज आहे। आणि ज्याप्रमाणे आपण सध्याच्या हंगामामध्ये क्रिकेट पाहिलं तर जास्तीत जास्त तुम्हाला फ्रंटफूट बॅकफूट हे तुम्हाला नेहमीच ओळखायला हवं आणि त्या रीतीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायला हवी। धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा। शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने
बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलाय, चेंडूला फील्ड करतोय, स्टॉप करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का? आणि इथे आपण पाहिलं तर कॉलिंग चुकीची होत असताना आपल्याला पाहायला भेटली आणि खेळाडू हे धावचीच्या स्वरूपाने बाद झालायत. धक्का लागलाय तो मात्र महत्वाचा पहिला. धावफलकावरती असताना धावा 9. पुढील बॉल शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, हाफ ट्रॅकर बॉलला पुल केलाय, बॉल चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये. खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत फाईन लेग मधून. या बॉलला कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला भेटली आणि 2 धावा येत असताना आपण धावा पाहिल्या जाऊन पोहोचतात त्या मात्र 11 धावा. सध्याच्या हंगामामध्ये खानिवडा मास्टर्स संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला भेटला. अगदी स्पर्धा जिंकली आचोलेच्या मैदानावरती, वाघवा देवीची कासरबडवलीच्या मैदानावरती देखील उत्तम दर्जाचा खेळ आपण 3 वेळा सलग तिथे मात्र विजयाचा शिक्कामोर्तब केला गेला. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश केलाय, बॉलला पाठवले, सरळ क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव घेत असताना रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य पाहायला भेटली. काय चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र 3 धाव्यांवरती सध्या रोखलं गेलंय आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 3 धावेने जाऊन पोहोचतात त्या मात्र 14 धावा 1 गडी बाद. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित टिवरी 40+ क्रिकेटचा रणसंग्राम दैदिप्यमान सोहळा आज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सर्वजण पाहतायत. धावा धावफलकावरती 14 1 गडी बाद. पुढील बॉल ओव्हर द विकेटने आताचा बॉल सोडून दिलाय, बाकीचं काम टाकलंय रुपेश मेस्त्री सरांवरती आणि रुपेश मेस्त्री सरांना आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय तो मात्र व्हाईट बॉलचा. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 1 ने धावून पोहोचतात त्या 15 धावा. संपूर्ण TCB लाईव्हची संपूर्ण टीम असेल खूप छान काम करत असताना आपण स्पर्धेच्या माध्यमातून अजय भारद्वाज, विकास गोवंड, अकेश, मोनिश ही संपूर्ण टीम TCB लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या स्पर्धेचं प्रक्षेपण. आताचा बॉल पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. अगदी तुमच्याकडे भन्नाट वेग असणं आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन असणं हे देखील खूप महत्वाचं असतं, कारण की प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर गोलंदाज जे ब्रह्मास्त्र असतं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचं काम करत असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटलं. जयकांत या खेळाडूकडे क्षमता ॲबिलिटी तेवढी आहे, तो आता गोलंदाजी करतोय. पुढील बॉल विलाससाठी हाफ ट्रॅकर बॉल होता, हाफ ट्रॅकर बॉलला पुल केलाय, बॉल चाला गॅप मध्ये, खेळाडूने ते केलंय चूक, क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करत सरळ निघून जाईल का बॉल? तिथे आपण इथे पंचांचा सिग्नल, चेंडू सीमा पार.
वरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 4 धावेने संघाचे 19 धावा. क्षेत्ररक्षकाने तिथे अगदी चूक केली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 19 धावा. यानंतर ड्रिंक्स ब्रेक साठी आमची जे ऑटो रिक्षा आहे ती मैदानाच्या आतमध्ये लगेचच जाईल. शेवटचा बॉल कॉपी बुक साडणे करण्याचा प्रयत्न, बॉलला उडवला, बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत, एकला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाब्याने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपलाय. 21 धाबा धावफलकावरती 10.50 ची अगदी योग्य सरासरी मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केली गेलेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेचं एक सुपरहिट सॉंग्स. मास्टर आणि घोडबंद परिसर मास्टर दोन्ही संघ आपण आमच्या व्यासपीठावरती कॅप्टन पाठवा. खारीगाव मास्टर आणि घोडबंद परिसर मास्टर असा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित टिवरी 40+ क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. आज या स्पर्धेचं आयोजन आणि सलग 2 दिवस आपण मास्टरची स्पर्धा या मैदानावरती पाहतायत. पूर्वी 3 दिवस आपण याच मैदानावरती उपसरपंच चषक 2022 दैदिप्यमान आणि शानदार सोहळा आपण सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये अनुभवलाय. आता जाऊयात षटक क्रमांक 3च्या दिशेने. गोलंदाज येत आहेत, गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर सुरेश. अनुभव आणि लिजन या खेळाडूकडे अनुभवाची तितकीशी कमी नाहीत, कारण की अनुभव या खेळाडूकडे भरपूर आपल्याला पाहायला भेटतोय. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुरेश आलाय. मात्र दुसऱ्या बाजूने स्ट्रायकिंग वरती बॅटर आहेत मिस्टर बिपिन भोईर. खूप चांगलं काम डीजेच्या माध्यमातून तर करून दाखवलंय. आता बॅटिंग करून तुम्हाला सर्वांची मनं जिंकायची आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आता बॅटर रंगेल. बिपिन भोईर वर्सेस सुरेश असा सामना. पहिला चेंडू बॅट चलकीशी एज घेऊन चेंडू मात्र आपल्याला पाहायला भेटतो. चेंडूला स्टॉप केले गेले आहेत. एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि स्वतःला म्हणावं लागेल, आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे आणि आम्ही कुठलीही गोष्ट करू शकतोय हे स्वतःला सांगावं लागेल. बॅकबोर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटला. त्रिधाव चेंडूची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहू शकतात. पंच अगदी योग्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये डिसिजन कळवतायत. 2 पंचांच्या माध्यमातून आपण पाहतायत. परशुराम पाटील, अजय किनीसर. आताचा बॉल हवेमध्ये बॉलला कळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र कुठलाही नाही. चेंडूवरती येतपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला फील्ड करेपर्यंत 2 धावा आरामातरित्या आणि सहजरित्या तिथे मात्र कंप्लीट करताना आपल्याला पाहायला भेटले. धावफलकावरती धावा 2 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 24 धावा. 24 लॉस ऑफ विकेट. 1 विकेटच्या नुकसानीनंतर 24 धावा टिवरी मास्टर या संघाचे आपल्याला खास करून पाहायला भेटत आहेत. अजूनही विचार केला तर 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये न बाकी असतील. राईट टर्म ओर द विकेटने सुरेशचा बॉल ड्राईव्ह केलाय. तिथे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह
खूप सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला. एकला डबल मध्ये तिथे तगदील केलं जाईल आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटला आणि 2 धावा येत असताना आपण धावा पाहिल्या 26 धावा. ह्या 2-2 धावा आहेत ना, अगदी एनर्जी लेवल तुमच्या वाढवणाऱ्या 2-2 धावा आहेत. कारण की विचार केला तर या मैदानावरती मोठे षटकार खेळण्याऐवजी तुम्ही ज्या वेळी 2-2 धावा घ्याल ना, तर 2-2 धाव्याने देखील प्रेशर आणि दबाव हा समोरच्या संघावरती रिलीज तुम्ही करू शकताय आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये करण्याचं काम एका बाजूला विलास आणि दुसऱ्या बाजूला बिपिन हे 2 खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटतात. विलासचा विचार केला तर विलास खेळतो 19 धाव्यांवरती, बिपिन खेळतो आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडू आणि 6 धावा ह्या त्यांच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 26 धावा. सिंगल डबल एनर्जी वाढवणारा धावा मी आधीच म्हटलं. पुढील बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरला लाजबाब कव्हर ड्राईव्ह तिथे कळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बेदत चेंडू दंदन 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 करत सीमा पार. सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि अगदी आपणा सर्वांना अभिमान असेल कारण की आज आपण आगरी कोळी मध्ये जन्माला आलोय आणि आज खऱ्या अर्थानं आपण आगरी कोळी मास्टर क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती खास करून पाहू शकतायत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 30 धावा. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने. शेवटचा बॉल ड्राईव्ह आहे, लॉब ड्राईव्ह केला, चेंडू लॉंग ऑफला चाललाय. खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेटला गती दाद द्यावी लागेल. 2 खेळाडू मध्ये बसलेला ताळमेळ हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावा धावफलकावरती 3 ओव्हर मध्ये 32 धावा. अगदी मला या 3 षटकामध्ये 32 धावा योग्य वाटतायत. मात्र आता येणाऱ्या 2 षटकामध्ये प्रयत्न करायला हवा कमीत कमी 20 ते 25 धावा. एक चांगली धावसंख्या 55-60 च्या घरामध्ये मात्र पाहायला मिळेल का? एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉंग्स. नवीन बॅटर आल्यात मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील, ब्रँड ऑफ टिवरी हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. अगदी या खेळाडूचं विश्लेषण करायचं झालं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये टिवरी गावाचं नाव या खेळाडूने मात्र अगदी उंचावून घेत असताना पण त्यांना पाहिलं आणि आज मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून देखील शॉर्ट फॉर्मॅट मध्ये त्यांनी मात्र अस्तित्व स्वतःचं नेतृत्व दाखवून दिलंय. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर प्रकाश पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. जबाबदारी आहे. कालच्या दिवसामध्ये चंद्रपाडाच्या मैदानावरती आपलं एक अर्धशतक त्याने मात्र ठोकताना आपण याच खेळाडूला पाहिलं होतं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रकाश रॅटम ओव्हर द विकेटने
नरेशला फेस करताना नरेशचा बॉल मात्र यावेळी ड्राईव्ह केला, चेंडू झाला लॉंग ऑनला. खेळाडू होते चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे आणि दुसरी धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू बॅक टू दी पेव्हिलियन मध्ये परतला गेला. धावचूच्या स्वरूपाने फलंदाज बाद. महत्वाचं का आहे खानिवडे संघाचा, तर त्याने आपलं अस्तित्व आणि नेतृत्व दाखवून दिलंय. म्हणजे आचोला मास्टरची स्पर्धा वाघवा देवी आचोळेची मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, बेस्ट बॅटिंग. शॉर्ट बॉलला पूल केलाय क्षेत्ररक्षकाने, तिथे केलाय चूक. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. प्रकाश पाटीलच्या बॅट मधून चौकार. क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे फंबलिंग झाले, अगदी दुविधामध्ये होते मनामध्ये की चेंडूवरती येऊ की नको येऊ हा प्रश्न होता. षटकातील पुढील चेंडू हाफ ट्रॅकर बॉल वरती केलाय पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडर. धावफलकावरती जाऊन पोहोचला त्या 43 43. प्रकाश पाटील, मी म्हटल्याप्रमाणे की ब्रँड, या संघाचा ब्रँड म्हणून आपण प्रकाश पाटील या खेळाडूला पाहतात आणि त्याची बॅट आता बोलू लागल्यात आणि बॅट बोलणं सध्या गरजेचं आहे. नरेश किनीच्या विरुद्ध दोन मोठे हल्ले, एक चौकार एक षटकार. धावफलकावरती 43. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटने उडवलाय. या बेलचा बॉल फटका चांगला आहे, प्रॉपरली कनेक्शन. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टेक्निक. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रकाश पाटीलच्या बॅट मधून षटकार. ₹1000 पारितोषिक. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहेत आता आपण पाहिलं तर दिवाकर पाटील, आणखीन एक ब्रँड खेळाडू या गावातील. प्रकाशचे 2 षटकार आल्यात. ज्यावेळी हॅट्रिक षटकार येईल त्यावेळी ₹1000 पारितोषिक आपल्याला नितीन भोईर साहेबांच्या माध्यमातून खास करून पाहायला भेटेल. जवळ आपण मॅचच्या दिशेने स्ट्रायकिंगवरती दिवाकरची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे बोल्ट आहे हे पाहण्यासारखं असेल. अंतिम षटक, पहिला बॉल.
पहिला चेंडू शॉर्ट डिलिव्हरी होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप मध्ये, स्ट्राईक राखून ठेवण्याचा प्रयत्न करेल प्रकाश. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावफलकावरती धावा टिबरी मास्टर संघाच्या 50 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तर 4.1 षटकांमध्ये 3 विकेट मात्र बॅक टू दी पेव्हिलियन मध्ये परतले गेले. मात्र संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारली बॅटर प्रकाशने आणि त्याने दाखवून दिल्यात आतापर्यंत आक्रमण भूमिका काय असते ना माझी ती त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. प्रकाश पाटील गोल्डन हिरा म्हणता येईल या गावचा. कल्पेश चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. हा बॉल ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. बॉल चाललाय कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफ मध्ये. खेळाडू तिथे आपल्याला फील्ड करताना पाहतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 51 धावा. हेमंत विरुद्ध तुम्हाला मोठे पटके करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मित्रांनो, संघर्ष जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला करावा लागतोय. संघर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक व्यक्तीला करावा लागतोय. त्यामुळे संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होतोय. दिवाकर साठी हा चेंडूला सरळ बॅटने खेळलाय. चेंडू मात्र निघून येतोय लॉंग ऑन मध्ये. एकच धाव तिथे आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचतात. त्या मात्र 52 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. उर्वरित बॉल शिल्लक आहेत अजूनही 3. शेवटचे अंतिम 3 चेंडू आणि या 3 चेंडूवरती पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. क्लायमेट आजच्या दिवसामध्ये खूप चेंजेस आपल्याला पाहायला भेटत आहेत. कालच्या दिवसामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. पुढील बॉल राईट ओव्हर द विकेटने मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम स्पर्धा आहे. यानंतर आपण एक स्पर्धा महाबळेश्वर या मैदानावरती खेळवणार आहोत आणि तिथे स्पर्धा आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. पुढील बॉल आताचा बॉल इम्पॅक्ट पाहिला जाईल. अजय केनिस सर मात्र दर्शवतायत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला हवा. दुसऱ्या धावेसाठी रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य पाहायला भेटली. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने जाऊन पोहोचतात. त्या मात्र धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने 2 धावा 54 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आपण विचार केला होता की इथून 55 बनवायला हवा, इथून 60 बनवायला हव्या. आता प्रकारचा प्रयत्न असेल की कमीत कमी या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येतोय ना तर जवळपास 60च्या घरामध्ये धावसंख्या जाऊ शकतात. इथून 2-2 धावा येत आहेत तर कदापि 58 धावा 59चं टार्गेट असू शकतात. पाहूया काय घडेल. शॉर्ट बॉलला पूल केलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आलायत. क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या केला गेलाय आणि रनिंग बिटवीन द विकेटला किती दाद द्यावी लागेल. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेने संघाची धावसंख्या अब तक 56 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अब तक 56 ही धावसंख्या. क्षेत्ररक्षक अगदी थोडस बॉडी बॅलन्स तिथे बिघाड झाला आणि त्यामुळे तिथे झेल ड्रॉप होताना आपण पाहिलीत. अंतिम शेवटचा बॉल 56 धावा उडवला. बॉलला प्रकाशच्या बॅट मधून आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा व्हॉट अ शॉट. षटका ब्युटिफुल. दीपक म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावरती या. आपण प्रकाशच्या धावा पाहूयात. बॅटिंग अनालिसिस सध्या आपण पाहूयात. विलासने बनवल्यात 14 बॉल मध्ये 25. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर लवकर बाद झाले बिपिन या खेळाडूला आपण पाहिलं. महेश शून्यावरती बाद झाले. बिपिनने बनवल्या 5 बॉल मध्ये 6. प्रकाशने सर्वाधिक एक चांगली बॅटिंग केली. 9 चेंडूमध्ये फास्टेस्ट 26 धावा त्याने बनवल्यात. दिवाकर या खेळाडूने बनवल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने आला 3 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपलायत. टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 62 धावा हे आपल्याला पाहायला भेटतात आणि 63 धाव्यांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात आपण 2 संघाच्या नाणेफेकीच्या कॉलकडे. एका बाजूला कॅप्टन असतील खारीगाव मास्टर आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन असतील घोडबंद परिसर मास्टर. या 2 संघांदरम्यान एक काटेकी टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत.
कल्पेश चौधरी साहेबांच्या माध्यमातून 500 पारितोषिक, दीपेश भोईर दाऊ साहेबांच्या माध्यमातून 500 ₹500 पारितोषिक, प्रकाश यांच्या खेळीसाठी आणि नितीन भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक या बॅटिंगसाठी प्रकाश आलात. त्यामुळे पहिला डाव इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या मात्र 62 62 धावा, 63 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. पुन्हा एकदा जॉईन होतील एक बुलंद आवाज पांजू गावचा, एक गोड आवाज दिनेश किनीसर यांना आपण आमंत्रित करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत आपण जाऊयात टॉसच्या दिशेने. टॉस होतो दोन संघांदरम्यान. संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला खारीगाव मास्टर आणि घोडबंद परिसर मास्टर या दोन संघांदरम्यान टॉस. आणि घोडबंद परिसर मास्टर जय मल्हार खारीगाव मास्टर आणि घोडबंदर परिसर मास्टर. आपण या टॉससाठी जय मल्हार खारेगाव मास्टर संघाचे सध्या कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती आलात. चंद्रकांत दादा दुसऱ्या बाजूने आहेत. तर आपण या इथे सद्गुरू वॉटर सप्लायचे मालक हेमंत भोईर साहेबांना मी विनंती करतो आपण या. आपल्या शुभ असे होतो टॉस. हेमंत भोईर साहेबांना मी विनंती करतो आपण या. सद्गुरू वॉटर सप्लायचे मालक हेमंत भोईर साहेब आणि त्यांच्या शुभ असे पण करूया टॉस. इथे छाप आणि काटा खास करून हेड्स अँड टेल्स आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघादरम्यान टॉस होतोय. घोडबंद परिसर मास्टर आणि जय मल्हार खारीगाव. सध्या टॉस जिंकलाय तो घोडबंदर परिसर या जय मल्हार खारीगाव संघाने टॉस जिंकलायत. डिसिजन आपण आमच्यापर्यंत पोहोचवा लगेचच. तर जाऊयात मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदलाव होतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातात पांजू गावचा एक बुलंद आवाज दिनेश किनीसर. आमंत्रित करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद धनंजय पाटील सर. तर खारीगाव मास्टर संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. दुसऱ्या फेरीतील सामने किती षटकांचे? तर 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. 35चा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. प्रकाश पाटील अण्णा तुमच्या माहितीसाठी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्या घरच्या खेळपट्टीवरती खेळत असताना घरच्या मैदानावरती आपण पाहतोय टिवरी मास्टर एका बाजूला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला खानिवडे मास्टर उमेश घरत स्ट्राईकला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सुरेश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खानिवडे मास्टर संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. ज्या पद्धतीने आचोला मास्टर ची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये याच दोन संघांदरम्यान फायनलची लढत पाहायला मिळाली होती आणि त्या फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर टिवरी मास्टर संघाला मात्र पराभवाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळाले आणि खानिवडे मास्टर संघाने प्रथमतः पहिलं पारितोषिक पटकावलं गेलं आचोले मास्टर संघाच्या या त्या स्पर्धेमध्ये.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लक्ष ठेवलं गेलंय. स्वप्नील पाटील आम्हाला दर्शवत आहेत की विजयाकरिता 63 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. विलास पाटील पहिलं षटक हाताळण्याकरिता उजव्या हाताने मारा करण्याकरिता सज्ज होतोय. पहिला चेंडू स्क्वेअर मारा आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि एक्स्ट्रा स्वरूपाने मात्र श्री गणेशा होतोय मैदानाच्या आतमध्ये. 63 धावांचं लक्ष घेऊन उतारले गेलेत आणि इथून मात्र मोठे फटके सातत्याने तुम्हाला खेळावे लागतील. ज्या पद्धतीने प्रकाश पाटीलने षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये केली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 1 धावा 1 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू निघून येतोय लॉंग ऑफच्या दरम्यान. तत्पूर्वी प्रकाश पाटील पुढे सरसावले जातील. एकदा वर्जित करत असताना धावांची गती फलकावरती 2 धावा 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. कुंजन पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत संदीप म्हात्रे चे लेजंड आहेत आणि दर्शन पाटील आज मेंटॉरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. टप्पा अचूक ठेवला गेलाय. एकच धागा पकडून मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज विलास पाटील पाहायला मिळतोय. उजव्या हाताने मारा करण्याकरिता पुनश्च एकदा सज्ज होतोय. यावेळेस लेंथ अँड लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. डाऊन द लेग वाईटचा इशारा रुपेश मेस्त्री सरांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती 3 धावा 3 रन्स. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. अविनाश भोईर पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. ऑन साइडला सुरेख फटका. तत्पूर्वी महेश भोईर पुढे सरसावले गेलेत. एकदा वर्जित केलं गेलंय आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 4 धावा. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सुनील किनी पाहायला मिळत आहेत डीप मध्ये. लॉंग ऑनला अविनाश भोईर, लॉंग ऑफला प्रकाश पाटील. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळलं गेलंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सुनील किनी जजमेंट दर्शवतोय. तत्पूर्वी झेल निसटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. आणि येणाऱ्या या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत त्या 2 धावा आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 6 धावा 6 रन्स. खूप चांगला फटका होता. विथ द टर्न खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू आहे विलास पाटीलच्या या षटकातील. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने 3 ते 4 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅकफुटला जाऊन जागा बनवली. खूप चांगला स्ट्रोक. मिथुन किनी पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केले गेले. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 7 धावा या फलकावरती. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडू मध्ये विजयाकरिता 66 धावांची आवश्यकता 56 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 24 चेंडू 56 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलं गेलंय. अप्रतिम पहिलं षटक. कामगिरी खूप चांगल्या पद्धतीने विलास पाटीलच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 24 चेंडू 56 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. 35चा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत असताना मिथुन किनी येतोय गोलंदाजी मार्क वरती आणि इथून मात्र विकेटच्या शोधात राहावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा जरूर आलेत. एखादी चांगली पार्टनरशिप जर या षटकामध्ये धावा आल्या तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये रंगत वाढेल यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने येत असताना गोलंदाज सज्ज होतोय मिथुन. उलटा चेंडू पॅड वरती इंटू द गॅप मध्ये ऑन साइडला फ्लिकच्या फटक्यामध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेलंय. सुनील किनी पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी 1 धाव आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 8 धावा 8 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत.
खूप चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतंय आणि उपसरपंच चषक 2022चा हा रणसंग्राम मास्टर बास्टर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस लेंथ अँड लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून फेकी खराब सचिन भोईर यांच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी वाईटच्या माध्यमातून या 2 धावा पाहायला मिळतात. धावांची गती फलकावरती येऊन पोहोचले गेले ती 10 धावा. चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये आतापर्यंत 1 आणि 1 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 10 धावा. या फलकावरती गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय उमेश. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 11 धावा. सिंगल डबलने काही बिघडणार नाही ज्या पद्धतीने आपण पाहतोय. जर मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये रंगत वाढली जाईल आणि इथून 1 ते 2 मोठे फटके येणे गरजेची गोष्ट असेल प्रत्येक षटका मागे. कारण आस्किंग रन रेट वाढला गेलाय जवळपास 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचला गेलाय. अप्रतिम चिप शॉट पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून वळवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रकाश पाटील वेगाने पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीत. धावांची गती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती 13 रन्स 13 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 या षटकामध्ये. कारण पहिल्या इनिंगचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी बहरली गेली. सुरुवातीच्या सलामीवीर आपण पाहिलं तर विलास पाटीलने 25 धावा जमवल्या आणि तदनंतर मात्र आक्रमकता सिद्ध केली गेली मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटीलच्या माध्यमातून आणि त्याच्या बॅट मधून. एकंदरीत आपण पाहिलं तर प्रकाशच्या बॅट मधून 29 धावा आल्या. धावांची गती फलकावरती 14 धावा हे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय ऑन साइडला. चेंडूला वळवला गेलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय बिपिन भोईर. कुठलीच चुकी करणार नाही. फलंदाज बाद झेलबादच्या माध्यमातून बिग विकेट उमेश गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश किनी येत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती 14 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे षटकातील. मिथुन किनीच्या 7 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण गडी बाद केला गेलाय त्याच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. प्रयत्न आपण पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले. मिडलिंगला चेंडू कनेक्ट जरूर झाला होता मात्र उंची जास्त प्राप्त केली गेली त्या चेंडूने. यावेळेस मात्र नरेशच्या बॅट मधून सरळ बॅटने चेंडूला मात्र वळवला गेलाय. तत्पूर्वी अविनाश भोईर च्या हातामध्ये जर चेंडू आला तर निश्चित स्वरूपाने झेलबाद होतील यात काही शंका नाही. कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट नरेश. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 14 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयाकरिता
लक्ष आपण पाहिलं तर 63 धावांचं ठेवलं गेलंय आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा या फलकावरती 7च्या धावगतीने खेळत असताना इथून आस्किंग रन रेट वाढला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 49 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. येणाऱ्या 18 चेंडूंवरती गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज प्रकाश पाटील येत असताना पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय कुंजन पाटील आणि तदनंतर आपण पाहतोय संदीप मात्रे ही पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कारण अविनाश भोईरच्या हातामध्ये जर चेंडू निघून गेला तर सेफ हँड मध्ये चेंडू निघून जातोय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांची झेल टिपण्याची शैली पाहायला मिळते आणि अप्रतिम कॅच त्यांच्या माध्यमातून पकडला गेला. बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो इंटू द गॅप मध्ये. तत्पूर्वी पाहता पाहता मिथुनला बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मस्ट नेडेड बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाले हेमंत पाटीलच्या बॅट मधून येणारा हा चौकार. आणि 4 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 18 धावा. इथून मात्र इरादे स्पष्ट केले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडू मध्ये विजयाकरिता 45 धावांची आवश्यकता हे समीकरण येऊन पोहोचले गेलंय. अप्रतिम सरळ बॅटने चेंडूला वळवलं गेलंय. मिथुनला मात्र जीवाची आकांक्षा करावी लागते. तत्पूर्वी खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवलं गेलं. चेंडूला रोखलं जातंय. आपल्या संघासाठी निश्चित स्वरूपाने 2 धावा रोखल्या गेल्यात आणि धावांची गती फलकावरती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती 20 धावा. खूप चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असं दृश्य दर्शवलं जातंय हेमंत पाटीलच्या माध्यमातून. आणि धावांची गती फलकावरती 20 रन्स. या वेळेस मात्र डाऊन द लेग हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटचा इशारा प्रेशराइज झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश पाटील. धावांची गती फलकावरती 21 धावा 21 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना मात्र लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. अचूकता ही दर्शवावी लागेल. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तत्पूर्वी डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात सचिन भोईर पाहायला मिळत आहेत. 1 धाव अर्जित केले गेले. लेग बाईटचे संकेत पाहायला मिळत आहेत पंचांच्या माध्यमातून. आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत धावांची गती एकंदरीत पाहिले तर 22 धावा. सचिन भोईरची शैलीच आहे. एष्ट्यांच्या पाठीमागे असली तर निश्चित स्वरूपाने एखाद्या तरी फलंदाजाच्या एष्ट्या उद्ध्वस्त करतील ते रनआउटच्या माध्यमातून. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सचिन भोईर पुढे सरसवले गेलेत. एसटी रक्षक. धावांची गती 1 ने पुढे येत असताना धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते 23 धावा 23 रन्स. 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून मोठे फटके खेळावे लागतील. 1 चौकार आल्यानंतर जरूर आशा पल्लवित झाल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हेमंत पाटीलच्या बॅट मधून. आणि तदनंतर खूप चांगलं कमबॅक केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील या गोलंदाजाने. पुन्हा एकदा डाऊन द लेग हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत असताना वेगवान चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतंय. एनर्जी वेस्ट केली जात आहे आणि धावांची गती फलकावरती 24 रन्स 24 धावा. 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू 39 धावा हे सामन्याचं समीकरण. सरळ बॅटने काही जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून फेकून दिलंय. 6 धावा. यूज 6. जबरदस्त फटका हेमंत पाटीलच्या बॅट मधून. सुपर टायमिंग. 6 धावा आणि धावांची गती 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे.
चेंज ऑफ पेस. यावेळेस मात्र गती परिवर्तन पाहायला मिळतंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावांची गती फलकावरती पाहायला मिळतंय. 30 धावा. आता चेंडू आहेत ते 12 चेंडू मध्ये विजयाकरिता 33 धावांची आवश्यकता. या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज सचिन भोईर यांच्याकरता मात्र लावलं गेलंय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडूला वलवला गेलाय. एकदा अर्जित करत असताना आणि एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत पाहिले तर 31 धावा. चेंडू आहेत ते 11 चेंडू 32 धावा. हे सामन्याचं समीकरण. नाजिम गुल्ली मिलिंद भोईर आपल्याला पाहायला मिळतात डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. यानंतर मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडू मध्ये 32 धावा. हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती सचिन येत असताना पाहायला मिळतोय. आता ऑडिटर बॅट्समन ज्याच्या बॅट मधून एक चौकार षटकार आतापर्यंत ठोठावला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज सचिन भोईर इथे मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी झेल निसटला गेलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 33 धावा 33 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चेंडू आहेत ते 10 चेंडू 30 धावा. हे सामन्याचं समीकरण आणि येणाऱ्या 1 ते 2 चेंडूंवरती 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेची गोष्ट असेल. अप्रतिम ऑन साइडला जमिनीलगत चेंडूला वलवलं गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विपिन भोईर येत असताना तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा आणि धावांची गती फलकावरती 2 ने पुढे येत असताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत त्या 35 धावा 35 रन्स. 35 धावा या फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू आहेत ते 9 चेंडू 28 धावा. हे सामन्याचं समीकरण. काही अप्रतिम अचूक टप्प्यावरती मारा केला गेलाय कारण फुलर लेनचे चेंडू ना मात्र थारा नाही. सरळ बॅटने खूप चांगले स्ट्रोक हेमनच्या बॅट मधून आलेत आणि तदनंतर आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी हाताळत असताना ऑन साइडला चेंडूला वलवलं गेलाय. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी वलाले 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 37 धावा या फलकावरती 37 रन्स. आता चेंडू आहेत ते मैदानाच्या आतमध्ये 8 आणि 8 चेंडू 26 धावा. हे सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती सचिन भोईर पुनश्च एकदा येत असताना यावेळेस सरळ बॅटने फोर्स केले गेले चेंडूला. अविनाश भोईरला बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे. यूज अँड हँडसम 6 धावा षटकार. पुनश्च एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतदार स्थितीमध्ये. 7 चेंडू 20 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. प्रेशराइज झालेत. आउट साइड द ऑप्शन चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत आहेत. हेमंत पाटीलची बॅट तलपली गेले आणि आतापर्यंत हेमंत पाटीलने 9 चेंडू मध्ये 24 धावा आक्रमकता सिद्ध केली गेले. इथून चेंडू आहेत ते 7 चेंडू 19 धावा. हे समीकरण
पुनश्च एकदा सचिन भोईर लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळत नाही. तत्पूर्वी चेंडू वाईटच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळावे लागतील. 7 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेलंय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, जो झेल निसटला गेला होता सचिन भोईरच्या माध्यमातून, तिथून मात्र हेमंतने मागे वळून पाहिलं नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या येत असताना आता चेंडू आहेत ते 6 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण. पाहायचंय शेवटचं षटक घेऊन कोण येते मैदानाच्या आतमध्ये. या तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मॅन कडे. मंत्र गगणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय, मंत्र गगणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 47 धावा फलकावरती, 2 गडी बाद, 4 षटकांच्या समाप्ती एकेरी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयाकरिता 16 धावा हे सामन्याचं समीकरण. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सामना येऊन पोहोचला गेलाय. 6 चेंडू 16 धावा. गोलंदाजी मार्क वरती दिवाकर पाटील येत असताना पाहायला मिळतोय आणि इथून दिवाकरला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम खेळला आतापर्यंत पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने धावा कोऱ्याने व्हायला गेलेत हेमंत पाटीलच्या बॅट मधून आणि खूप चांगला खेळ हेमंतच्या बॅट मधून होत असताना 10 चेंडू मध्ये 26 धावा आणि त्याला खूप चांगली साथ सुरेशने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दिलेले आहे. 6 चेंडूवरती 6 धावा सुरेशच्या नावावरती. येणारे चेंडू आहेत ते 6 चेंडू 16 धावा. प्रत्येक प्रेक्षकाला जरूर असं वाटलं होतं की मिलिंद भोईर कडे चेंडू द्यायला हवा होता, मात्र दिवाकर वरती विश्वास दर्शवला गेलाय आणि आता मात्र खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दिवाकरला मात्र खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत असताना 6 चेंडू 16 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्यामध्ये रंगत वाढवेल. 6 चेंडू 16 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. कारण असं वाटलं होतं की भरपूर मोठं लक्ष ठेवलं गेलंय 63 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकापासून मात्र हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तिथून मात्र मोठे फटके आले. चला घाई करा प्लीज. आपलं घरचं मैदान असलं तरी मात्र तुम्हाला सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. सामना स्टार्ट करायचा आहे. पंचांना विनंती करतोय चला घाई करा प्लीज. 6 चेंडू आणि 16 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूने सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरता दिवाकर. या वेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना फुल ओव्हरलाईनच्या चेंडूला मात्र थारा नाही. दिवाकरच्या गोलंदाजीवरती चढवलेला हल्ला, चेंडू सीमा पार, षटकार. बॅट मधून येणारा हा
दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावा. सुंदर सामना. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चेंडूला वलवला गेलाय. सुनील किनी पुढे सरसावले जातील तत्पूर्वी एकदा वर्जित करत असताना आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं गेलंय. आता चेंडू आहेत ते 4 चेंडू 9 धावा. हे सामन्याचं समीकरण. 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी रनचेस हा स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला. यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळतंय. आता चेंडू आहेत ते 3 चेंडू 9 धावा हे समीकरण येऊन पोचलं गेलंय. अप्रतिम कमबॅक केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये दिवाकर पाटील या गोलंदाजाने. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे मात्र दर्शवलं गेलंय. 3 चेंडू 9 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. अप्रतिम पुनश्च एकदा सुपर लेंथ अँड लाईन पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेलाय आणि तत्पूर्वी मात्र चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. दोन चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटचा एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. एकदा अर्जित करत असताना आणि टाळ्यांचा गजर होतोय मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपण पाहतोय दिवाकरने काही जबरदस्त कमबॅक केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर अचूक टप्प्यावरती बेधक मारा. 1 चेंडू 8 धावा. एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अप्रतिम ऑन साइडला चेंडूला वलवला जरूर गेलंय. तत्पूर्वी चेंडू मात्र 1 बाउन्सने क्लिअर होतोय. 4 धावा आणि विजयी ठरला गेलाय जय श्री हनुमान. मास्टर टिवरी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन आणि हार्ड लक खानिवडे मास्टर. आपण आलात, खूप चांगला खेळ दाखवला. तुमचंही कौतुक, तुमचंही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. चला एक लाईनअप मध्ये सेकंड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आम्ही विनंती करतोय आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आम्ही वळणार आहोत.